सेवेला अभंग या ठिकाणी आमच्या तुकोबरायांचे असणारे पट्ट शिष्य रामेश्वर भट्ट यांचा तुकोबरायांच्या गाथ्यातील अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. आम्ही पंढरपूरचेच आणि पंढरपुरामध्ये नियमांना जास्त महत्त्व आहे. हे सगळं जे कीर्तन चालतं का नाही, कीर्तन त्याचा अध्यक्ष जर कोण असेल ना, अध्यक्ष, तर ते चोपदार असतात. आमच्या वास्कर महाराजांच्या इथं अशी परंपरा आहे, चोपदारांनी आदेश दिल्याशिवाय कीर्तन सोडायचं नाही. चोपदारांनी जर आदेश दिला तरच कीर्तन सोडायचं, नाही तर सोडायचं नाही. म्हणून आपण चोपदारांनी आपली आपली अध्यक्षतापणा जो आहे तो सांभाळायला लागते. नाचायचं नाही कीर्तनात. हां, हे आता बाहेरचे कसे वागतात याला काही देणं घेणं नाही, पण आपण सांप्रदायिक आहोत, त्यामुळं आपण कसं वागलं पाहिजे. माझ्या मते आमच्या चैतन्य महाराजांनी आमच्या हासेगावकर महाराजांची मुलाखत घेतली, तुम्ही पण ऐकली असेलच. काय सांगितलं परत सांगायची गरज नाही. संप्रदाय जो थोडासा कल्लेला आहे वाईट प्रवृत्तीकडं, त्यातून पुन्हा सावरायचं काम जर कोणाकडे असेल तर ते आपल्याकडंच आहे, दुसऱ्याकडे आहे का? तरी बऱ्यापैकी चांगला बदल जाणवतोय 2 वर्षामध्ये, आणि असाच बदल जाणवावा ही भगवंताकडे प्रार्थना. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, हा अभंग घ्यायची 2 महत्त्वाची कारण आहेत बरं का. पहिलं कारण म्हणजे या संप्रदायामध्ये असणाऱ्या नियमानुसार 5वा दिवस, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या तुकोबरायांच्या नावामध्ये राम आहे, बरोबर काय? राम आहे, राम. आणि राम सध्या तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे धार्मिक असू द्या किंवा राजकीय असू द्या, आपल्याला राजकीय मुद्द्याचं देणं घेणं नाही. पण माझा राम जो 500 वर्ष एका जुन्या अशा झोपडीमध्ये राहत होता ना, त्याला आज भव्य दिव्य अशा पद्धतीचं मंदिर प्राप्त होते. मला अभिमान आहे त्याचा, मला अभिमान आहे. कुणी केलं काय केलं हे मला कीर्तनातून सांगायचं नाही, कारण तो माझा विषय नाही. पण त्या 22 तारखेला ज्यावेळेस आमचे प्रभू रामचंद्र त्या असणाऱ्या मोठ्या भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत, त्यावेळेस मी सांगतो काय करायचंय ते. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. गुढी कधी उभारली जाते हो? चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुढी उभारली जाते. का? प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये प्रवेश करतात म्हणून गुढी उभारली जाते. आजही प्रभू रामचंद्राचा अयोध्येमध्ये प्रवेश होणार आहे, कळलं का? त्यामुळे 22 तारखेला सगळ्यांच्या घरावर गुढी पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. मस्तपैकी सुंदर अशा पद्धतीचं आपलं घर सजवायचंय. अरे दिवाळी वर्षातून एकदा आहे, पण हा जो कार्यक्रम आहे ना, हा कार्यक्रम हा 500 वर्षातून एकदा आलेला आहे आणि परत येणार नाही. आम्ही भाग्यवान आहेत, आमची पहिली पिढी ज्यांनी याच्यासाठी संघर्ष केला त्यांना ते स्वप्न पूर्ती बघायला मिळाली नाही. पण आम्ही भाग्यवान आहे की कोणत्याही पद्धतीचे कष्ट न करता आम्हाला एवढा भव्य दिव्य सोहळा बघायला मिळणार आहे. महाराज, मी स्वतः उपस्थित राहणार आहे. आम्हाला मंदिराच्या माध्यमातून पास उपलब्ध झालेले आहेत. रामभूमी ट्रस्टच्या माध्यमातून पंढरपूरकरांना काही काही पास आले, त्याच्यामध्ये माझं नाव आहे. मी स्वतः जाणार आहे. तो कार्यक्रम मी माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे. भले काही का होईना इकडं. त्या दिवशी शुद्ध द्वादशी म्हणून आम्ही एकादशीची सकाळी दिंडी करून विमानाने जाणार आहे. एकादशीची सकाळची दिंडी करून विमानानं जाणार आहे, पण जाणार आहे. कार्यक्रम चुकवणार नाही, कारण परत हा कार्यक्रम आपल्या डोळ्यांनी पाहिला ना, भास. प्रभू रामचंद्रांना जे एवढे दिवस एकाच्या छोट्याशा आम्ही बघितलंय ते. आम्ही स्वतः ज्यावेळेस अयोध्येला गेलो होतो ना, त्यावेळेस आम्ही बघितलं. तिथं गेल्यानंतर अक्षरशः रडू आला मला की ज्याचं नाव घेऊन आमच्यासारखे महाराज लोकांनी करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या केल्या, पण तो आज एका छोट्याशा झोपडीमध्ये राहतोय, तंबूच. पण आज खरं प्रत्येक भारतीयाच्या गौरवाची गोष्ट आहे ही की प्रभू रामचंद्रांना सुंदर अशा पद्धतीचं मंदिर त्या ठिकाणी मिळतंय. त्यामुळे 22 तारखेला सगळ्यांनी उत्सवच साजरा करायचा. उत्सवच. अहो, दिवाळी मगाशी सांगितलं, दिवाळी वर्षातून एकदा आहे. हा उत्सव पुन्हा होणे नाही,
काय करायचं? गुढी उभा करायची, घराला तोरण बांधायची, सुंदर अशा पद्धतीची सडा रांगोळी करायची, मोठ्या रांगोळ्या काढायच्या. स्त्रियांना सांगतो, मोठ्या रांगोळ्या करायच्या आणि सकाळी 8 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत या ठिकाणी मंदिरामध्ये एकत्र येऊन प्रभू रामचंद्रांचा जयघोष करायचा. याशिवाय दुसरं काही करायचं नाही. बघा, मी पुरुष मंडळीला विनंती करतो, जर एखादे दुसरे कोण अन्नदाते निर्माण झाले तर सुंदर अशा पद्धतीचा प्रसाद करा की ज्या माध्यमातून आमच्या महिला मंडळींना घरामध्ये अडकून पडावं लागणार नाही. सुंदर अशा पद्धतीचा प्रसाद करा आणि त्या प्रसादाचा आनंद उपभोगा. तो फक्त नामस्मरणाच्या माध्यमातून, नाचून आनंद व्यक्त करायचा नाही, नामस्मरण करूनच आनंद व्यक्त करायचा हे लक्षात ठेवा. नंतर तुम्ही म्हणाल महाराज आम्ही डीजे आणतो मोठ्याच्या मोठ्या त्याच्यासमोर. नाही नाही नाही, ही आपली संस्कृती नाही. कथा, कीर्तन, आरती, नामस्मरण याच्या माध्यमातून आनंद उत्सव साजरा करायचा. महाराज या एकादशीला, मागची जी एकादशी गेली आपली गीता जयंती, त्या गीता जयंतीला आमच्या असणाऱ्या सगळ्या शिष्य परिवारांच्या माध्यमातून आम्ही 1,11,11,111 श्रीराम जयराम जय जयरामच्या जपाचा संकल्प केला आणि पूर्ण होतोय. कारण भगवंत आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे त्याची काही वाच्यता करण्याची गरज नाही. पण अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीचे संकल्प करा. ते सगळ्यांसाठी चांगलं आहे, तुमच्यासाठीही चांगलं आहे आणि आपल्या या देशासाठीही चांगलं आहे. विठ्ठल तुकाराम नाम घेता कापेयम. आमच्या तुकोबारायांच्या शब्दामध्ये, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की साक्षात यम सुद्धा घाबरतो महाराज. नाम घेता कापेयम, यम कापतो. म्हणून आमचे रामेश्वर भट्ट म्हणतात महाराज, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ करणारे आमचे तुकोबार आहे, समर्थ आहेत. समर्थ, 2 विशेषणं वापरली आहेत. एक धन्य आणि दुसरं समर्थ, 2 विशेषण वापरली. मग विचारलं का हो, त्यांचा काय लौकिक आहे, काय लौकिक आहे? तर सांगतात महाराज, जरी दगडा सहित वह्या तारियल्या जैशा लाह्या. अरे दगड बांधून वह्या त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकल्या, पण जणू काही लाह्या तरंगाव्यात पाण्यावर, त्या पद्धतीने ह्या वह्या तरंगल्या. आणि तुकोबाराय सांगतात, तुकोबारायांचं वर्णन करताना आमचे रामेश्वर भट्ट सांगतात महाराज, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्ट सांगतात की तुकोबाराय आणि विष्णू याच्यामध्ये जरा सुद्धा भेद नाही. एवढं सामर्थ्य कोणाचं आहे तर तुकोबारायांचं आहे महाराज. बघा, यथामती आपण जोपर्यंत आपल्याला वेळ आहे, जोपर्यंत सगळे उत्साहामध्ये आहेत, तोपर्यंत या अभंगाचा चिंतन करूया. पण 2 सूचना आहेत. पहिल्यांदा, मोबाईल पहिल्यांदा बंद करून ठेवा, कुणाचाही मोबाईल वाजला नाही पाहिजे. कळलं का? बघा, आपण नामस्मरण करतो. कुणाचं करतो नामस्मरण? भगवंताचं नामस्मरण करतो. का करतो भगवंताचं नामस्मरण? तर भगवंत आपल्याला मोक्ष प्रदान करतो, दुःखातून सोडवतो, म्हणून आपण त्याचं नामस्मरण करतो. बरोबर का नाही? आपण आई वडिलांचं ऐकतो. का ऐकतो? तर आई वडील आपल्या हिताचं सांगतात म्हणून ऐकतो. बरोबर का नाही? आई वडील जर अहिताचं सांगायला लागलं तर कोण ऐकेल का? कोणी ऐकणार नाही महाराज. आणि त्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुराणामध्ये भरपूर उदाहरण आहेत महाराज. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने आपल्या वडिलांची साथ सोडली. का सोडली? वडील अहिताचं सांगत होते. बिभीषणे बंधू, बिभीषणाने स्वतःच्या भावाची साथ सोडली. का सोडली? कारण भाऊ अहिताच्या मार्गावर गेली. राजमाता निंदू भरते केली. भरताने स्वतःच्या आईचा त्याग केला. कशासाठी केला? कारण आई सुद्धा अहिताचं सांगत होती म्हणून केलं. जोपर्यंत आपल्याला हिताचं सांगितलं जातं, जोपर्यंत आपलं हित कशामध्ये आहे हे आई वडिलांना कळतं, तोपर्यंत आई वडिलांचा आपण ऐकतो. पण आई वडील जर अहिताचं सांगायला लागले तर आई वडिलांचाही आपण त्याग करतो महाराज. तसं भगवंताचं नामस्मरण का करतो? कारण एकच. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक. अरे ज्याचं स्मरण केलं की जन्म मृत्यू संसार आदी बंधनात विमुच्यते, म्हणून नमस्तस्मै. कळते का? तो आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 गोष्टींपासून विलग करतो, म्हणून त्याला आपण नमस्कार करतो.
त्यांनी जर उद्या सांगितलं कुणीही माझं कितीही भजन करा, मी तुमचं जन्म मृत्यू जरा व्याधी निवारण करणार नाही, तर करेल का कोण भजन? कुणीच करणार नाही. का? कारण त्याच्याकडून काहीतरी आपल्याला मिळतं म्हणून आपण त्याचं भजन करतो. बरोबर का नाही? मग देवाचं भजन करण्याच्या पाठीमागे जर हा दृष्टिकोन असेल तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की संतांचं भजन का करायचं? संतांचं भजन का करायचं? तर त्याचं वर्णन सुद्धा आमच्या तुकोबारायांनी केलं. महाराज, देवाचं नाव घ्या, जेवढी तुम्हाला शक्ती, जेवढी तुम्हाला पात्रता निर्माण होते ना, त्याही पेक्षा जास्त जर तुम्ही संतांचं नामस्मरण घेतलं तर प्राप्त होते. संतांचा अधिकार आणि देवाचा अधिकार याचा विचार केला तर संतांचा अधिकार हा देवापेक्षा थोडासा जास्त आहे. थोडापेक्षा जास्त, देवापेक्षा थोडासा अधिकार जास्त आहे. निमित्त त्या प्रतिमा, देवते संत, देवते संत, देव आणि संत याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं कसं दिसतंय? मी जसं आहे तसंच दिसणार आहे. फरक आहे का? फरक नाही. मग मी काय केलं? प्रतिबिंब गोरं दिसावं म्हणून आरशाला पावडर लावायला सुरुवात केली. उपयोग आहे का? होईल का तसा उपयोग? होणार नाही. माझे केस विस्कटलेत, मला ते केस विस्कटलेले नीट करायचेत. मग मी काय केलं? कंगवा घेतला आणि आरशातल्या प्रतिबिंबाचे केस नीट करायला सुरुवात केली. किती वेळ आरशाला कंगवा घासल्यानंतर माझे केस सरळ होतील? होणार नाहीत सरळ. काय करावं लागेल? त्याला माझे स्वतःचे केस सरळ करावे लागतील, मग प्रतिबिंबातले केस सरळ होतील. बरोबर का नाही? देव आणि संत याच्यामध्ये काय फरक आहे? काहीही फरक नाही. निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब, निमित्ताच्या माध्यमातून निर्माण झालेली ही दोन प्रतिबिंब आहेत. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. परंतु एक महत्वाचा भेद आहे. काय? देव जे करू शकत नाही ते संत करू शकतात. आमच्या तुकोबारायांनी वर्णन करताना देवाचं वर्णन केलं. महाराज, करशील तरी नोहे काही, राईचा पर्वत डोंगर राई. अरे देवा, तुला काय अशक्य आहे? काय अशक्य आहे तुला? आणि संतांचा विचार केला तर संतांना तरी काय अशक्य आहे? हो, संत काहीही करू शकतात, काहीही करू शकतात. अगदी चालता चालता एखादा भिकारी होता. त्या भिकाऱ्याला सांगितलं की बाबा तुला मी काय करतो? तुला मी त्रैलोक्याचा साम्राज्यवृत्ती करतो. सहज करू शकतात. आणि एखादा त्रैलोक्याचं साम्राज्य असणारा व्यक्ती आहे, त्याच्याकडे जर आमच्या संतांची अवकृपा झाली तर लगेच त्याचा तरी होय राम समर्थाचे समर्थाचे मना. एकदा त्यांच्या मनामध्ये आला की काहीही करू शकतात, ते काहीही करू शकतात. मग एक पुढचा प्रश्न निर्माण होतो, देव करू शकत नाही का? नाही, करू शकत नाही. देव का करू शकत नाही? देवाचं सामर्थ्य मर्यादित आहे. देवाचं सामर्थ्य मर्यादित आहे. संतांचं सामर्थ्य मर्यादित नाही. दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. बघा, एखादी गोष्ट जर देवाला करायची झाली, एखादी गोष्ट जर देवाला करायची झाली तर देव सगळ्या दृष्टीने विचार करतो. म्हणजे काय? त्याची पात्रता काय, त्याचे भोग किती शिल्लक आहेत, त्याला आत्ताच द्यायचं का नंतर द्यायचं, बरोबर काय? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार देवाकडे. संतांकडे तसं नाही महाराज. संतांच्या मनात आलं की आपुले पदी बैसविली. एकदा त्याच्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं, पाहण्याचा अवकाश की लगेच आपणासारखे करीती तात्काळ. देवाचं असं कुठलं प्रमाण आहे का?
लगेच देव भेटतो म्हणून. एकही प्रमाण नाही आहे की थोडे आहे पण कधी चित्त सहाय्य झाली आणि चित्त सहाय्य होतंय वय. चित्त सहाय्य होतं का? महाराजांनी आमच्या भागवतकार महाराजांनी सांगितलं, महाराज तुका म्हणे राख मनेरी, बरोबर काय? मन नावाची गाय तुम्ही राख. त्यांनी सांगितलं तुम्ही इथं बसलाय पण तिकडं जाऊन कापूस विचून आली. सांगितलं काय? कापूस विचून आली. हे चित्त थोडं सहाय्य झालं ना मग काही लागत नाही महाराज, काही लागत नाही. आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला सांगितलं जप करायचा. म्हणजे ठीक आहे, किती करायचा? एकदाच करायचा. एका जपाच्या माध्यमातून एकदा नामस्मरण केलं की मोक्ष आहे. पण ते जप करत असताना चित्त स्थिर व्हायला पाहिजे. आता चित्त स्थिर झाल्यानंतर जप करायची गरज आहे का? नाही. चित्त स्थिर करा आणि एकदाच देवाचं नाव घ्या, संपलं. संतांचा आणि देवाचा अधिकार वेगळा आहे. देवानी सगळ्या गोष्टींचा विचार करावा पण संतांनी कोणत्याच गोष्टींचा विचार करू नये. बघा दृष्टांत देतो म्हणजे सांगतो. भीष्माचार्याने 3 कन्या पळवून आणल्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. दोघांचे लग्न झालं. तिसरीने सांगितलं की माझं काशी राजावर प्रेम आहे, मला तिकडं नेऊन सोड. भीष्माचार्याने तिला उचललं, रथामध्ये ठेवलं, काशीराजाच्या इथे सोडून आले. काशीराजाने सांगितलं नाही मी आता तुझा स्वीकार करणार नाही. असं म्हटल्यानंतर ती परत आली. परत आल्यानंतर तिने विचारलं, अंबालिकेने विचारलं आता मी कोणाशी लग्न करू? म्हणले ह्या दोघांची तर लग्न झाली. म्हणले भीष्मा तू लग्न कर, तू जिंकून आणलेस मला. तिने सांगितलं नाही मी अजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. पण तिने विचार केला काय करावं. ब्रह्मदेवाची उपासना केली. देवाला विचारलं काय पाहिजे बाळा तुला? म्हणजे मला भीष्माला मारायचंय, मला भीष्माला मारायचंय. देवाने काय केलं? ठीक आहे म्हणले. तो देह भस्म केला, नवीन देह धारण करायला लावला शिखंडी नावाचा आणि मग भीष्माचार्यांना तिनं मारलं. बरोबर का नाही? हा सगळा कथा प्रसंग माहिती. काय केलं देवाने याच्यामध्ये? फक्त लिंग परिवर्तन केलं, स्त्रीलिंगाचं रूपांतर नपुसकलिंगामध्ये केलं. एवढं करण्यासाठी एक जन्म जावा लागला, दुसरा जन्म घ्यावा लागला. पण हेच आमच्या संतांच्या बाबतीमध्ये बरं, संतांच्या बाबतीमध्ये काय केलं? सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे महाराज. एक राजकुमारी होती पण तिला राजकुमार म्हणून वाढवलं होतं. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिनं विचार केला की आता आपली नाचक्की होणार, त्यापेक्षा आपण हा देह अर्पण करावा. जंगलामध्ये आली, ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या ठिकाणी आली, फास लावला, फास घेणार तितक्यात आमचे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई चौघजण येत होते. महाराज विठोबा रखुमाईचा गजर चालू होता. तिने विचार केला की आता जायचंच आहे पण निदान दर्शन घेऊन तर मारावं, हा विचार केला आणि तिनं आमच्या निवृत्तीनाथांच्या चरणावर नतमस्तक झाली. महाराज निवृत्तीनाथांच्या चरणावर नतमस्तक झाली. निवृत्तीनाथांनी आशीर्वाद दिला, बाळा यशवंत हो. तिने सांगितलं महाराज वस्त्र जरी पुरुषाची असतील तरी मी स्त्री आहे. तिनं असं सांगितल्याबरोबर आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अगं हे वाक्य कुणाचं आहे माहिती का? विश्वात्मक देवाचं वाक्य, विश्वात्मक देहाचं वाक्य. कधीच असं होणार नाही की आमच्या गुरूंचं वचन फोल जाईल. बघ स्वतःकडं, बघ स्वतःकडं म्हटल्याबरोबर तिनं स्वतःच्या देहाकडं पाहिलं आणि पाहण्याचा अवकाश महाराज. स्त्रियेचा तो केला पुरुष,
जी ही निमिष मात्रे देह पालटिला. एक निमिष म्हणजे काय, तर शास्त्राने गणना करताना सांगितलं की आपल्या पापणीची उघडझाप ज्या वेळामध्ये होते त्याला निमिष असं म्हटलं जातं, आणि तो 1 सेकंदाचा 10वा भाग आहे. एवढ्या कमी वेळामध्ये देह पालटिला म्हणजे स्त्रियेचा देह पुरुष म्हणून उभा केला कुणी, संतांनी. आणि तेच देवाला करण्यासाठी काय करावं लागलं, त्या अंबालिकेला मरावं लागलं आणि दुसरा देह परत शिखंडी नावाचा धारण करावा लागतो. मला सांगा बरं, एखाद्याकडे काम घेऊन गेल्यानंतर त्याला 5, 7, 10, 15, 20, 25 वर्ष लागतात, आणि एखाद्याकडे काम घेऊन गेल्यानंतर लगेच काम होतं. अधिकार कोणाचा जास्त? म्हणून सांगितलं संतांचा अधिकार हा देवापेक्षाही जास्त. म्हणून संतांचं नामस्मरण केल्यानंतर जे जे देवाच्या नामस्मरणातून मिळतं ना त्याच्यापेक्षा जास्त मिळतं, जास्त. देवाचं नामस्मरण केलं काय होतं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, भुक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या. बरोबर का नाही? मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर. अगदी सगळ्यात मोठं जर म्हटलं ना तर तिने मुक्तीचारी साधी आल्या. द्वारिकेचा राणा ह्याच्यापेक्षा दुसरं काही आहे का? नाही. पण आमच्या संतांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज, एवढी ताकद आहे की तो काळ सुद्धा आपल्याकडे यायला घालतो महाराज. नाम घेता कापी यमधर्म कापतो महाराज. का हो? मग जे संत महात्म्यांचं नामस्मरण घेतात त्यांना मृत्यू नाही का? म्हणले नाही, त्यांना मृत्यू नाही. मग आमच्या समोर नाव घेणारे कितीतरी गेले की त्याचं काय? बरोबर का नाही? नामस्मरण घेणारे कितीतरी गेले त्यांचं काय? अहो जाण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ज्यावेळेस आपण अवतारांचा विचार करतो त्यावेळेस सुद्धा अवतार मृत्यू लोकांमध्ये थांबले का? नाही. भगवान गोपाल कृष्ण स्वधामाला गेले, प्रभू रामचंद्र स्वधामाला गेले. हे 2 मुख्य अवतार झाले. अंशावताराचा विचार करा, अंशावतारामध्ये मत्स्य कत्स्य वराह हे 3ही गेले, स्वधामाला गेले. अंशतम अवताराचा विचार करा, प्रल्हाद महाराजांसाठी घेतलेला नरसिंह अवतार आहे. वामन भगवंतासाठी घेतलेला, बळीराजासाठी घेतलेला वामन अवतार. हे सुद्धा राहिले का? हे राहिले नाही. पण पाठीमागं राहणं हे 2 गोष्टीनं होतं. एक, आमच्या तुकोबरायांनी ज्या पद्धतीने मागणी केली की नलगे मुक्ती आणि संपदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, ही एक चिरकाल राहणारी गोष्ट आहे. आणि दुसरी एक म्हणजे उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती उत्तम पद्धतीने मागे उरते. सगळ्यांना जो मृत्यू लोकांमध्ये जन्मलाय त्याला मरायचं आहेच ना. कारण भगवंत सुद्धा सांगतात 2ऱ्या अध्यायामध्ये, जातस्यही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. बरोबर का नाही? उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे काय आहे? हे फिरत राहणार आहे. पण फिरत राहत असताना कुठल्या पद्धतीनं आपण मरतो याला सुद्धा महत्व आहे. कळते का? कुठल्या पद्धतीनं आपण मरतो याला महत्व आहे. वारकरी होता आमोशाला गेला, उपयोग आहे का? रुक्मांगद राजाची फार सुंदर कथा आहे महाराज. रुक्मांगद राजाचा जावाई चंद्रसेन कृश झाला होता, युद्ध करून आला होता, आघात झाले होते त्याच्या शरीरावर. आणि आघात झाले असताना रुक्मांगद राजाच्या पूर्ण राज्यामध्ये काय केली जायची? एकादशी केली जायची. आणि त्याला त्याच्या पत्नीचं नाव होतं, म्हणजे रुक्मांगद राजाची मुलगी चंद्रभागा, तिनं सांगितलं की तुम्ही एकादशीच्या दिवशी परराज्यामध्ये जावा. एकादशी दिवशी तुम्ही परराज्यामध्ये जावा, तिथे एकादशीचं बंधन नाही, त्या ठिकाणी जावा, तिथं तुम्ही जेवण करा, कारण तुमचं शरीर क्षीण झालेलं आहे, तुम्हाला एकादशीचा उपवास जमणार नाही. त्यांनी सांगितलं नाही, मृत्यू आला तरी चालेल पण एकादशीचं व्रत मी करणार. आणि पर्यायानं त्याला भगवंताचं दर्शन मृत्यूसमयी प्राप्त झालं.
हा वारकऱ्याचा, हा एकादशी करणाऱ्याचा नियम आहे महाराज. मृत्यू कसा येतो याला सर्वात जास्त महत्व आहे महाराज, सर्वात जास्त महत्व. वारकऱ्याचा मृत्यू हा भगवंताच्या सानिध्यात येतो, यमाच्या सानिध्यात येत नाही, हे लक्षात ठेवा. इतर कोणाचा विचार करण्याची गरज नाही महाराज. आमच्या गोड दृष्टांत बरं का, मी नेहमी सांगत असतो बरं का. एकदा ते जटा बिटा वाढवलेली, दाढी वाढवलेली, वाघावर बसलेली, हातामध्ये साप घेतलेली चांगदेव महाराज गेले आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला. ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ती चालवली जलविंती, हरली चांगयाची भ्रांती, हे केलं सगळं. शरण आले चांगदेव महाराज. चांगदेव महाराज शरण आले, नतमस्तक झाले आणि विचारलं काहीतरी उपदेश करा म्हणले. तर निवृत्तीनाथांनी उपदेश करायचा म्हटल्यानंतर निवृत्तीनाथांनी म्हटले मी जर उपदेश केला तर तुला काहीच कळणार नाही, कारण माझी भाषा तुझ्या डोक्यापर्यंत घुसणारी नाही. अहो मी एवढा हुशार आहे, एवढा किती हुशार आहे कळलं म्हणजे तू. ज्या वेळेस वाघावर बसून आला, कोरपत्र पाठवलं, त्याच वेळेस तुझी हुशारी कळली म्हणते. त्यामुळे तुला हुशार म्हणण्याची गरज आहे का? गरज नाही. पण तिने माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपल्याकडे तरी यायचंच नाही, आपल्याकडे यायचंच नाही म्हटले. मी सोप्यातल्या सोपा हरिपाठ सांगितला, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, ते तू केलं नाहीस, मग कसं करायचं? सोपान काकांकडे गेले. सोपान काका म्हणले एक वेळ निवृत्तीनाथ परवडले, पण माझी भाषा त्याच्यापेक्षा जड आहे, आपल्या नादी लागायचं नाही. मग गेले मुक्ताईकडं. मुक्ताईकडं नमस्कार केला. मुक्ताईने विचारलं काय बाळा तुझं वय किती? 1800 वर्ष. किती? 1800 वर्ष. बरोबर का? आपण रोज सकाळी वासुदेवामध्ये म्हणतो महाराज, नरदेव हो दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. किती? 100 वर्षाची गणना. 100 शतगणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व, पिडा, रोग, क्षय, ही सगळं आहे 100मध्येच आहे, 100मध्येच आहे. पण 100पेक्षा जास्त आहे का? तुझं कर्म चांगलं असेल तर 100पेक्षा जास्त, नाही तर 100पर्यंतच खेळायचं. 50 ओव्हरची मॅच आहे, ऑल आउट झाला तर 40 पर्यंत आहे. पण जास्तीत जास्त किती आहे? 50. त्याच्या पुढं नाही. मग वाईट बॉल एखादे दुसरे पडले तर मग 300पेक्षा बॉल 1-2 जास्त, बरोबर का नाही? त्याच्यापेक्षा जास्त आहे का? नाही. 1800 वर्ष कसा जगला असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं खेचरी मुद्रा लावली म्हणजे. आणि त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेस यमधर्म आले त्या वेळेस म्हणजे आम्ही खेचरी मुलगा लावून घ्यायचो. मग आमच्या मुक्ताईनं प्रश्न विचारला. मुक्ताईनं विचारला की का रे म्हणले चांगदेवा, यमधर्म किती वेळा आला तुझ्याकडं? म्हणले एक वेळेस पहिल्यांदा फक्त यमधर्माचे दूत आले, दूतांना सापडलं नाही गिराईक, ते तसंच हात हलवत माघारी गेली. पण पुढच्या वेळेसपासून 17 वेळेस यम आला म्हणले, 17 वेळेस यम आला. मग आमच्या मुक्ताईने प्रश्न विचारला, म्हणजे 17 वेळेस यम आला पण एकदा तरी देव आला का रे? विठाला 17 वेळा यमधर्म आला पण देव आला का एकदा तरी? मग याला काय जगणं म्हणायचं का? याला जगणं म्हणायचं का? याला जगणं म्हणायचं नाही महाराज. ज्या वेळेस देव आपल्याला न्यायला येतो ना, तो मृत्यू नसतो, मृत्यूचा सोहळा असतो महाराज, लक्षात ठेवा. तो मृत्यू नसतो. म्हणून सांगितलं नाम घेता कापेय. अहो यमधर्माला सुद्धा भीती वाटते, एवढा अधिकार संतांचा आहे महाराज, संतांचा आहे. आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करा. एका हाताला श्री गुरूंनी धरले, एका हाताला साक्षात भगवंतानी धरले, आणि दोघंही आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या वेळी ढसा ढसा रडते, ढसा ढसा रडते. देव बोले रुक्मिणीसी ऐसा योगी. अरे अनेक झाले, अनेक होतील, पण माऊलींसारखं कोण नाही, माऊलींसारखं कोण नाही. मग याला म्हणतात का हो? याला म्हणतात का की मृत्यू झाला? याला म्हणत नाही महाराज. याला म्हणतात नाम घेता कापेय. आमच्या तुकोबारायांनी पत्र दिलं महाराज. पत्र दिलं भगवंताला. कुणापाशी दिलं? तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देव नमस्कार. भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मज आठवा
मुळी लवकरी पाठवा. पत्र दिलं. काय देवाला पत्र दिलं? देवा, मृत्यू लोकातलं माझं कार्य संपलंय, आता मला मृत्यू लोकामध्ये राहायचं गरज नाही. तू म्हटलास म्हणून 4 दिवस राहिलो, पण विटले हे मन प्रपंचापासून व मन ते मनी बैसलेसे. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नाबे बीन. आता राहू वाटत नाही म्हणले देवा. मग काय करा? दिसू नये जना ऐसे करा नारायणा. देवा, आता कुणाला दिसू नये अशा पद्धतीची अवस्था कर. आणि मग त्या पत्राचं उत्तर फिरवून आमच्या भगवंताने दिलं. काळजी करू नको तुला, मी स्वतः न्यायला येतो. तुला सांगितलं, मी स्वतः न्यायला येतो. आणि असं बोलल्यानंतर एक दिवस आमचे तुकोबराय सकाळी उठले, अंघोळ केली. आईसाहेब कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. तुळशीला पाणी घालण्यासाठी आमचे तुकोबराय बाहेर आले आणि बघितलं तर इंद्रायणीच्या पैल तीरावर सुंदर अशा पद्धतीचा मनमोहक प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे महाराज. पैल उभे हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फणात कारे, नाभी नाभी म्हणतो स्वरे. गरुडाचा फणात्कार ऐकू यायला लागला महाराज. भिवू नकोस, मी आलो, मी आलो. भक्तांना अभयकर अशा पद्धतीचा तो फणात्कार कानावर पडला. आणि कानावर पडल्याबरोबर आमच्या तुकोबरायांना आनंद झाला महाराज. तुकोबरायांनी तसंच तुळशीला पाणी घालायचं सोडलं, देवाला सामोरे गेले महाराज. देवाला सामोरे गेले, देवाच्या हाताला धरलं आणि देवाला आपल्या घरामध्ये आले महाराज. आणलं, बोलू नका, देवाला आपल्या घरामध्ये आणलं. आणि मग तुकोबराय म्हटले महाराज, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश. देवा, आज तुम्ही आमच्या घराला आले महाराज. काय देऊ तुम्हाला? काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. देवा, काय द्यावं तुम्हाला? बघा म्हणली आमची कोपड, मोडकी जर्जर, मोडलेली कोप जर्जर आहे. मग 3 पायाची बाज होती मला, 3.5 पायाची बाज. 3 पाय फुल, 1 पाय हाफ, 3.5 पायाची बाज. त्या 3.5 पायाच्या बाजीवर घुंगुडं टाकलं महाराज. मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा टाकलं, त्याच्यावर देवाला बसवलं. देवा, लांबून आले म्हणले, माझ्यामुळे तुम्हाला कष्ट पडले? म्हणले हो. म्हणले, तुकोबा तुझ्यासाठी आलो. पर म्हणले काही खायला वगैरे? म्हणले तुकोबाराय, तुम्ही सांगितलं आणि तुम्ही सांगितल्याबरोबर तुम्हाला जे दिवस सांगितला होता त्या दिवसाची आठवण ठेवून मी बरोबर निघालो म्हटले. आणि त्यामुळे घरी नाश्ता केला नाही, घरी जेवण केलं नाही, काही नाही. म्हणले आई साहेबांना सुद्धा न सांगता आलोय म्हटले. म्हणले मग भूक लागली रे, भूक लागली रे म्हटल्या बरोबर आमच्या तुकोबरायांनी बघितलं. 2च मिनिटात म्हणले काहीतरी तुम्हाला करतो. आता तुकोबरायांची अवस्था सगळ्यांना माहिती महाराज. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके. अरे चोराला सुद्धा भीती वाटायची, चोराला सुद्धा भीती वाटायची. ह्यांच्याकडे तर काही नाही, ह्यांची दुरावस्था बघून आपल्याच खिशातनं काही ठेवू वाटतं का काय? त्यापेक्षा जायलाच नको. काही लोक असतात, महाराज आले की तिकडनं जातात. का? नमस्कार करावा लागेल, काहीतरी दक्षिणा द्यावी लागेल, त्यापेक्षा समोरच जायचं नाही. चोर सुद्धा घाबरतात का? यांच्याजवळ जायचं नाही, यांच्याजवळ जायचं नाही. मग अशी अवस्था आमच्या तुकोबरायांची. आणि अशी अवस्था असल्यामुळे आमच्या तुकोबरायांनी विचार केला. 4-5 गाडगी हुडकले महाराज. त्याच्यामध्ये थोड्याशा घुगऱ्या सापडल्या. थोड्याशा घुगऱ्या होत्या, त्या आणल्या. एक बारकं पातेलं ठेवलं, त्यात घुगऱ्या ओतल्या, पाणी ओतलं, देवाशी गप्पा मार. आता शिजेपर्यंत काय काम आहे? शिजेपर्यंत तिथं बसायची गरज आहे का? गरज नाही. म्हणून देवाच्याकडं गप्पा मारण्यासाठी गेली. देवांच्याकडे गप्पा मारण्यासाठी गेल्यानंतर भगवंताच्या आणि देवांच्या गप्पा सुरू झाल्या. आणि सहज आमच्या तुकोबरायांचं लक्ष कुठे गेलं? तर दरवाजाकडे गेलं महाराज. दरवाजाकडं. आणि दरवाजाकडं गेल्यानंतर कळलं
की दरवाजाच्या पाठीमागं कोण तर उभारलंय महाराज. कवाडा आडुनी पाहत शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी. देव एकटा कुठं जात नाही हो. देवासोबत देवाचे सगळे स्वकीय पार्श्वद तिकडं असतातच. आता हे सगळे पाहुणे आले, बरं स्वयंपाक एकट्याचाच, पाहुणे वाढले, काय करायचं? फॉर्म्युला चांगला आहे. पंक्तीमध्ये माणसं कितीही वाढू द्या, मी म्हणतो मी कुणालाच आमटी कमी पडू देणार नाही. बाकीचं भात भाजी किंवा तुमचं चपात्याचं तुमची तुम्ही बघा, आमटीची जबाबदारी माझ्याकडे असते. कारण आमटी वाढवणं फार सोपं आहे. काय करायचं? काही सुद्धा करायचं नाही. थोडंसं गरम पाणी करायचं, त्यात वतायचं, थोडंसं तिखट मीठ घालायचं, हलवायचं. त्याला काय तसं भाताचं आहे का? भातात घाला बरं पाणी. आमच्या तुकोबरांनी सगळ्यांना या 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 सगळ्यांना बोलवलं, बसवलं, आत आले. तुकोबरांचा फॉर्म्युला आहे, आपला फॉर्म्युला नाही. छोटं पातेलं उतरवलं, मोठं पातेलं ठेवलं, ते जे शिजत आलेलं होतं त्यात टाकलं. आता जास्तीचा हुरडा कुठून आणायचा? हुरडा तर संपला, मग तेवढ्याच हुरड्यामध्ये पाणी घातलं. दरदरीत पाण्या कण्या दरदरीत नाहीत, पाणी दरदरीत आहे. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कण्या. दरदरीत पाणी केलं आणि त्यात 4 कण्या टाकल्या, हलवलं, गप्पा मारायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, इकडं पाणी उकळून गेलं. आमच्या भगवंतानं सांगितलं, तुकोबरा आहे म्हणले, काय आवरा बघा शिजलं का, आणा काहीतरी, नुसतं गप्पाच मारताय म्हणले. काही जणांकडे गेलं का नाही, तर काही जण थांबा की चहा करतो, थांबा की चहा, उठायला लागले की थांबा की चहा करतो. चहाचा काही पत्ता नाही. म्हणजे तसं तुमचं चालू केलं काय? ते म्हणले नाही हो, शिजायला टाकले. म्हणजे शिजलं का बघा, तर देवाचा आदेश शिजलं का बघा. आमच्या तुकोबारांनी पळी घेतली आणि त्याच्यामध्ये हलवली. महाराज बघितलं, पळीमध्ये एकही कणी नाही, पळीमध्ये एकही कणी नाही. पुन्हा घातली, पुन्हा हलवलं, पुन्हा थोडंसं पाणी घेतलं, दुसऱ्यांदा पण आली नाही. त्या पळीची त्या कणीची शिवना पाणीची शर्यत सुरू झाली आणि एकही कणी आउटच झाली नाही शेवटपर्यंत. आमच्या तुकोबाराने विचार केला, कशाला शिजलेलं म्हटले. कोठे उपवास पडले होते, कण्या बक्षी विदुराच्या, त्याला कशाला म्हणले. तसंच ओतलं, थोडं थोडं पातेल्यामध्ये आणून दिलं. महाराज आमच्या भगवंताने हातामध्ये धरलं, पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्या भगवंताला कळलं की ह्या कण्या नाहीत म्हणले, कण्या नाहीत. हे तुकोबरायांचं प्रेम आहे, प्रेम. आणि ज्यावेळेस त्या प्रेमाकडे पाहिलं तर देवाचे डोळे भरून आले, डोळे मिटले देवाने, एका झटक्यात सगळं पिऊन टाकलं, एका झटक्यात पिऊन टाकलं, पूर्ण एका झटक्यात पिलं, पुन्हा रिकामं केलं. आमच्या तुकोबराने तोपर्यंत दुसरं भांड आणलं. देवा देऊ का? अरे देऊ का काय विचारतोय, वाढ वाढ म्हटल्याबरोबर दुसरी पोळी वाटली. महाराज तसंच पिलं. शेवटी आमच्या भगवंताला सुद्धा कळलं की आतमध्ये ठेवलेलं भांड पण काय फारसं मोठं नाहीये, म्हणून तिसऱ्यांदा ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस बळच ढेकर दिली, बळच ढेकर दिली. बास म्हणले तुकोबा, काय गोड केलंय रे, काय म्हणतात रे याला.
तर काय म्हणतात रे याला म्हटल्यानंतर तुकोबाई हसायला लागले, देवा अन्नपूर्णा तुझी दाशी आहे रे, अन्नपूर्णा तुझी दाशी हा, काय पदार्थ म्हणून खाऊ घालत नसेल तुला, पण काय आमच्या त्या कन्याच्या पाठीमागे लागलाय म्हणे, एवढा छंद त्यांचा देवा काय सेवा भक्तीची, फक्त भक्ती त्याच्यामध्ये पाहिली. पोटभर जेवण झालं, अर्धवट जेवण झाल्यानंतर कोणी बडीशोप देत नाही, खातं कोण बडीशोप पान, अर्धवट जेवण झाल्यावर नाही खात. आमच्या तुकोबारायांनी सांगितलं, देवा झालं ना पोट भरलं, देवाने सांगितलं इथपर्यंत आलं, म्हणजे इथपर्यंत, आता अशी अवस्था आहे, मला काहीतरी मुखशुद्धीसाठी दे, आणि जर तू दिलं नाही ना तर सगळ्या कन्या पोटातून बाहेर येतील. आमच्या तुकोबारांनी विचार केला, काय द्यावं, एकादश गुणयुक्त तांबूल आमच्या भगवंताला लागतंय, आणि आपल्या घरी काय आहे. तुळशी मातेपाशी गेले, तुळशी मातेला थोडंसं हलवलं, खाली पडलेलं पिवळं पान उचललं, त्या भगवंताच्या हाताला दिलं. मला मुखशुद्धी तुळशी दल, तुका म्हणे मी दुर्बळ, देवा मुखशुद्धीसाठी घ्या. ते घेतलं महाराज, तोंडात टाकलं, आणि तोंडात टाकल्याबरोबर म्हणजे चला आता चला, आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही म्हटल्याबरोबर निघाले. आमच्या तुकोबारांची एक सवय महाराज, एकट्याचं चांगलं व्हायचं नाही, जगताचं कल्याण करायचं, जगताचं कल्याण करायचं. आमच्या आईसाहेबांना म्हटले, आईसाहेबांना सांगितलं, आवले म्हणले मी चाललोय, म्हटले तू येतेस का, म्हणले नाही, म्हणले तुमची तुम्ही एकटं जावा, मी येणार नाही. असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा. निघाले, निघाल्यानंतर सगळी लोक जमा झाली महाराज. लोकांना कोणी दिसत नव्हतं, कोणी दिसत नव्हतं, कारण लोकांची दृष्टी तशी नव्हती. काही ठराविक व्यक्ती होत्या, त्यांना भगवंत दिसले, भगवंत दिसले. सगळ्यांना भगवंत दिसले नाही, रामेश्वर भट्टांना दिसले, आमच्या संताजी महाराजांना दिसले, काणोबरायांना दिसले. त्यांनी सगळ्यांनी नतमस्तक झाले, त्याच्यावर सांगितलं, देवा चालला तुकोबराय, म्हणजे चालला. जाताना काहीतरी कानावर म्हणले, सांगा लोकांना उपदेश करा. आता तुकोबरायांची अवस्था ही वेगळी झाली होती महाराज. ज्यावेळेस तुकोबराय लोकांमध्ये होते त्यावेळेस ते म्हणायचे, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला. पण आता चालल्यानंतर त्यांनी सांगितलं, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, तुमच्या कर्माप्रमाणे तुमचं कल्याण होऊ द्या, असं म्हटले महाराज. म्हटल्यानंतर भगवंत त्या तुकोबरायांची पूजा करायला सुरुवात करतो महाराज. जया पूजिले आदरे पांडुरंगे, आदराने आमच्या तुकोबरायांची पूजा केली देवाने, पूजा तुकोबरायांची केली. आणि त्याच ठिकाणी काळ आला, काळ आला. त्या काळाने सांगितलं, तुकोबराय जाताय, म्हणजे हो जातोय. म्हणजे जाताय तर जावा, माझं काही देणं नाही, पण माझं जे तुमच्याकडं ऋण आहे ना ते परत करा. ते म्हणले काय आहे तुझं काय आहे. त्यांनी सांगितलं, देह हा उसणा, आणिला पाचाचा, पंचभूतांचा गोंधळ, एके ठाई केला मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे पंचमहाभौतिक शरीर आहे म्हटले, आणि या पंचमहाभौतिक स्थूल शरीराच्या माध्यमातून तुम्ही वैकुंठाला जाऊ शकत नाही. आमचे तुकोबराय तिथंच थांबले. म्हणले, सांगितलं, देवा यायचं असेल तर शरीराच्या माध्यमातून येईल, नाहीतर येणार नाही. ते म्हणले, का येणार नाही. म्हणले, येणार तर ह्या शरीराच्या माध्यमातून येतात. ह्या काय या शरीराचा अपराध आहे, सांग काय शरीराचा अपराध आहे. त्यांनी सांगितलं, हे नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणजे नाशिवंत आहे, पण आम्ही आमच्या साधनेच्या माध्यमातून याला सुद्धा काय केलंय, याला सुद्धा अनाशिवंत केले, शाश्वत केले. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग, ब्रह्मभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मभूत
फार गोड अभंग आहे महाराज. घोटवीळ लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडवील ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. अरे काया सुद्धा ब्रह्मरूप करण्याचं ताकद कीर्तनामध्ये. तुम्हाला वाटतं ना, अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक उदाहरणं की ज्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये व्याधी निर्माण झाल्या, पण भगवत नामाच्या संत कृपेच्या माध्यमातून त्या सगळ्या व्याधी नामस्मरणाच्या माध्यमातून लयाला गेल्या. अनेक उदाहरणं त्यांनी सांगितलं. आम्ही ज्यावेळेस कीर्तन करतो ना, कीर्तन त्यावेळेस कीर्तन करताना नामस्मरण घेताना मापे नाम वैखरी, वैखऱ्याच्या माध्यमातून नामस्मरण करतो. आणि आमचं फक्त तोंडच नामस्मरण करते अशातला भाग नाही. तोंडच नामस्मरण करते अशातला भाग नाही. आम्ही प्रतिकार जरी केला, नाव जरी घ्यायचं नाही असं ठरवलं, तरी सुद्धा आमची जिव्हा आम्हाला ग बसू देत नाही. माझी मज झाली नाही, तरी सुद्धा माझी मज झाली अनावर वाचा. कशासाठी? छंद या नामाचा. आम्हाला एवढा छंद त्या नामस्मरणाचा जोडलाय की नाही, की दुसरा छंदच नाही महाराज. जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त एकच, दिन रजनी बाकीचं काही दुसरं नाही. आणि मग जर समजा आम्ही एवढं देवा तुझं नामस्मरण करत असेल, तर ज्या देहाच्या माध्यमातून आम्ही नामस्मरण करतो तो देह नाशिवंत का बरं? का बरं याला त्रास व्हावा? का बरं हा घेऊन जायचा नाही? असं म्हटल्याबरोबर देवाचा नाईलाज झाला महाराज. दोघांनाच फक्त हे भाग्य लागलं बरं का, दोघांनाच. एक आमच्या प्रल्हाद महाराजांना आणि दुसरं आमच्या तुकोबरायांना. हा झालं, थोडंच राहिलं. ही हिथून गेल्यानंतर जी 7 ते 9च्या मालिका राहिल्यात त्याने त्या 10-12 वाजेपर्यंत बघतील बरं. असं जाऊ दे, असं होऊ नये. पण कीर्तनामध्ये असं होऊ नये हे लक्षात ठेवा. जास्त मी काही बोलत नाही. असं जर होत असेल तर आपण कीर्तनाच्या ठिकाणी थांबू नये, लांब बसावं. एखाद्याला व्याधी आहे, त्रास आहे, बसता येत नाही, त्यांनी इथं बसूच नाही, लांब पार पुष्कळ लांबपर्यंत ऐकू येते. कीर्तनामध्ये विक्षेप निर्माण करू नये. विठ्ठल विठ्ठल असं भाग्य मीच विसरलो तर काय पुढचं बोला. असं भाग्य दोघांनाच मिळालं. एक प्रल्हाद महाराज आणि आमचे तुकोबार. संजीवन समाधीचं भाग्य फक्त आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांना, पुढं नाही.
आमच्या मुक्ताबाईंचा विचार करा. मुक्ताबाई कुठल्याच असणाऱ्या प्रपंचामध्ये गुंतल्या नाहीत, निर्विकार झाले. प्रत्येकाचं भाग्य भिन्न भिन्न आहे. आणि असं असल्यामुळं तुकोबराय स्वतः सदेह त्या विमानामध्ये बसले महाराज. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासिनी. आमच्या या असणाऱ्या गोष्टीला वर्णन करून, या गोष्टीला धरून आमच्या निळोबारांनी फार गोड आरतीमध्ये वर्णन केलं महाराज. प्रयाण काळी देवे आरती बर का. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया तारा. काय वर्णन केलं महाराज. प्रयाण काळी देवे विमान पाठवली. लोक काही म्हणतात, लोकही काही म्हणतात, त्यांचा विचार करण्याची गरज नाही महाराज. त्यांचा विचार करणे. तुकोबरायांचा खून झाला. अरे एवढं सोपी गोष्ट नाही ही. माझी मज झाली अनावर वाचा असे म्हणणारे तुकोबरा यांचा खून करणं शक्य नाही महाराज. कारण का, मरण माझे मरून गेले, मज केले मरणा हाती सुटली काय विचारे या निश्चय. अनेक प्रमाण आहेत महाराज, अनेक प्रमाण आहेत. त्यामुळे ते गोष्ट शक्य नाही. पण ज्यावेळेस असं कोण म्हणतं ना, तसं अगदी काळ जरा भेगा पडतात. भेगा इतका माणूस खालच्या स्तराला जातो, याचं शाश्वत उदाहरण कलियुगामध्ये पाहायला सापडत महाराज. मानवी देह घेऊन निजधामा गेले, मानवी देह घेऊन निजधामाला गेले. एक मोठा मैलाचा दगड त्या ठिकाणी रचला महाराज. निळा म्हणे सकळ संता तोषविले. आतापर्यंत असं फक्त दोघांच झालं. त्यामध्ये आमचे तुकोबरायांचं नाव आहे महाराज. तुकोबरायांचं नाव आहे. आणि हा फार मोठा सिद्धांत आहे. म्हणून सांगितलं नाम घेता. अहो आपण सारखे कळीती तात्काळ. आणि ज्यांनी ज्यांनी तुकोबरायांचं नाव घेतलं त्यांचा देह सुद्धा काय होणार आहे, असाच असणाऱ्या वैकुंठाला जाणार आहे. मग सांगा बरं, काळाला किती मोठी भीती आहे. अगदी साधं सोपं उदाहरण घेतो. अगदी साधं सोपं उदाहरण घराघरामध्ये घडलेली असणारी गोष्ट आहे बघा. आता हल्ली नगरपालिकेचं पाणी कोणी पित नाही, कोणी पित नाही. सगळे काय करतात, जार मागवतात. जार आहे की नाही, जारचं पाणी पिकत. जारचं पाणी आपण प्यायचं, दुसऱ्या दिवशी जार त्याला माघारी द्यायचं. बरोबर की नाही. तो जार तो दुसऱ्या घरात टाकतो. असंच करतो ना. जर सगळ्यांनी सांगितलं आम्ही एकदा तुझ्याकडून 20 रुपयाला जार विकत घेतला की तुला जार परत देणार नाही, त्याचा धंदा चालेल का? चालेल का धंदा त्याचा? ते म्हणून 500 रुपयाचा ज्वार तुम्हाला 20 रुपयाला द्या, रोज एक द्या, चालेल का? चालणार नाही. यमाचं सुद्धा तसंच आहे.
हे शरीर घ्यायचं दुसऱ्याला द्यायचं, दुसरं शरीर घ्यायचं तिसऱ्याला द्यायचं, तिसरं शरीर घ्यायचं चौथ्याला द्यायचं. त्याचा असाच बिझनेस आहे विचारायचा. पण जर समजा तुकोबरायांसारखे महात्मे स्वतःचा देह घेऊन गेले निघून, जार घरीच ठेवला, दिलाच नाही, आणि असं जर सगळ्यांचंच व्हायला लागलं तर त्या यमधर्माला भीती वाटलं की नाही, पुढे धंदा कसा चालणार. म्हणून नाम घेता कापे. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, सगळ्यात महत्वाचं, हा आमच्या तुकोबरायांचा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ. वर्णन करताना सांगितलं मला, धन्य तुकोबा. तुकोबराय खरोखर समर्थ आहेत महाराज. जेणे केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ म्हणजे कोणता? हा पुरुषार्थ म्हणजे नाम घेता कापेय. म्हणून धन्य तुकोबा समर्थ. अजून तुकाराम तुकाराम म्हणून धन्य तुकोबा समर्थ. जळी दगडा सहित वया तारियल्या जैशा लाह्या म्हणून धन्य तुकोबा. तुका विष्णू नाही तुझा म्हणून धन्य तुकोबा. विठोबा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबरायांच्या नावामध्ये खरंच सामर्थ्य आहे महाराज. मगाशीच आपण पहिल्यांदा उद्देश केला की तुकोबरायांच्या शब्दामध्ये दोन नाव आहेत, एक तुका आणि दुसरं राम. कबीर महाराजांना विचारा तुकाराम शब्दाचा अर्थ काय. तुकाराम शब्दाचा अर्थ काय हे आमच्या कबीर महाराजांना विचारा. कबीर महाराज सांगतात, महाराज तुकी तुकाराम दो नाम एक अंग. राम का सेतू बह गया, तुका का सेतू अभंग. तुकोबरायांची प्रभू रामचंद्राची तुलना केली महाराज, तुलना केली. तुकी तुकाराम. तुकी म्हणजे तुलना. कुणाकुणाची तुलना केली?
एक तुका आणि दुसरं राम, या दोघांची तुलना केली. आता तुका म्हणजे तुकाराम महाराज आणि राम म्हणजे प्रभू रामचंद्र. काय सांगितलं? दोनाम, नाव दोन आहेत, एक अंग, पण अंग मात्र एक आहे. दोघं वेगवेगळे आहेत का नाही? प्रभू रामचंद्र वेगळे, जगद्गुरु तुकाराम महाराज वेगळे. दोन नाम, नाव दोन आहेत पण एक अंग, अंग मात्र एक आहे. म्हणजे काय बघा, आपण हरी आणि हरामध्ये भेद मानतो का? मानत नाही. आपण ज्यावेळेस म्हणतो की आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतो? महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार म्हणजे आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती, ब्रह्मा सोपान तो झाला आणि आदिशक्ती, ह्या 4 जणांचं वर्णन केलं. तसं तुकोबराय कोण? तुकोबराय कोण? तर तुकोबरायांचा हा कलियुगातला दुसरा अवतार आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, नामदेव महाराजांचे अवतार. पण ते कोण आहेत? ते कोण आहेत? तर सांगितलं की तुकोबराय हे साक्षात ब्रह्म आहेत का नाही? पुन्हा आरतीमध्ये जाऊया आपण. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबरांना विचारा, तुकोबराय तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुकोबराय स्वतः सांगतात महाराज, मी वासुदेव तत्व. सांगतात, मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, आहे ठाऊक दुजा आणिक नाही मागुता गा वासुदेव करीतो फेरा. तुकोबरांना विचारला, तुकोबराय तुम्ही कोण? तुकोबराय म्हणतात, पुसने ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणे नाही दिसतो मी तैसा, मी जसा दिसतो तैसा नाही. तुम्हाला विचारायचं असेल तर दुसऱ्या कोणाला विचारू नका, पांडुरंग परमात्म्याला विचारा. बरोबर की नाही? तुकोबराय स्वतः सांगतात, अनुरडिया ठोकडा तुका, आणि हे सगळे विशेषण कोणाचे? ब्रह्माचे आहेत. म्हणून सांगितलं दोन नाम एक अंग. दोघांमध्ये काही अंतर आहे का? दोघांमध्ये काही अंतर नाही. म्हणजे निमित्त त्या प्रतिमा, पण ज्याच्यामध्ये महद अंतर एवढे, महद अंतर एवढे. राम का सेतू बह गया, प्रभू रामचंद्रांचा सेतू. आता त्या सेतूवरून कुणी तरुण जाऊ शकतं का? नाही तरुण जाऊ शकत, नाही तरुण. आता राम का सेतू बह गया याच्यामध्ये 2 अर्थ आहेत, एक वाच्यार्थ आणि दुसरा लक्षार्थ. वाच्यार्थ काय आहे? राम सेतू रामेश्वरम ते श्रीलंकेपर्यंत आहे. आता दिसतोय का? नाही. समुद्राच्या तो खाली आहे, समुद्राच्या खाली आहे. तो दिसतोय का? दिसत नाही. म्हणून सांगितलं राम का सेतू बह गया. आणि दुसरं, प्रभू रामचंद्रांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरून तरल्यानंतर, चालल्यानंतर काय झालं? काय झालं? तर अनेक व्यक्तींचा उद्धार झाला. झाला का नाही? सगळ्या अयोध्येचा उद्धार झाला. आमचे नारद महाराज एकदा प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी गेले काय, आणि प्रभू रामचंद्रांना विचारलं नारदांनी. नारद नेहमी भांडतात बरं का, आणि चांगल्यासाठी भांडतात. आणि मग ते गेले आणि त्यांनी विचारलं, का म्हणले प्रभू रामचंद्र? म्हणले बोला. बोले एवढा मोठा तुम्ही अवतार घेतला, म्हणले किती जणांचा उद्धार तुम्ही केला? किती जणांचा उद्धार केल्याबरोबर आमच्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. आमच्या नारद महाराजांनी सांगितलं, देवा मला तुझं कौतुक सांग रे, तुझ्या नामाचं कौतुक सांगू नको. म्हणले मग सगळे माकडं, सगळी वानरसेना, सगळे असणारे वीर मी तारले. कोण म्हणलं? मी तारले. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. महाराज उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, देवा
तू तारले नाहीस. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परमभक्त, झाली ते विश्रांती याचका सकळा, जीवी जीवन कळा श्रीमूर्ती दया. त्याचं शेवटचं चरण, त्याचं शेवटचं चरण काय हो? अनंत राशी भक्त तरले ते ज्ञानदेवा घर. आता बघा बर का, आमच्या संत महात्म्यांचा एक एक शब्द फार महत्वाचा आहे. इथं शब्द वापरलाय तरले. तरले, तारले म्हटलेत का? तरले म्हणजे काय आहे? स्वतःहून तरले. आणि तारले म्हणजे देवाने तारले. त्यांनी सांगितलं देवा तू तारले नाहीत, त्यांच्या त्यांच्या नामस्मरणामुळे ते तरले गेले. तू तारले का? तारले नाही. म्हणून सांगितलं राम का सेतू बह गया, परंतु तुका का सेतू अभंग. तुकाचा सेतू अभंग आहे. अभंग म्हणजे काय तर दोन, त्याच्यामध्ये परत एक वाच्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा. वाच्यार्थ म्हणजे काय? अभंग. तुका का सेतू अभंग. अभंग नावाची गाथा आमच्या समोर ठेवली, अभंग गाथा ठेवली. त्या गाथेचं नुसतं पारायण करा, तुम्ही तरुण जाताय भवसागरातून. स्वतः तुकोबराय सांगतात भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिले उभा दाता कटिकर सोनी ना, त्याचे पायी घाला मिठी. जाऊ त्याच्याकडे सगळं टाकून द्यायचं, आपण निवांत राहायचं. तुका म्हणे घालू तयावरी भार, असं राहायचं. अभंग ही अभंग रूपी गाथा. आणि दुसरं अभंग म्हणजे काय तर कधीही न भंगणारा अशा पद्धतीचा मार्ग कुणी दाखवलाय तर आमच्या तुकोबारायाने दाखवलाय. म्हणून सांगितलं धन्य तुकोबा समर्थ. म्हणून सांगितलं धन्य तुकोबा समर्थ. ही अभंग आहे की नाही? अभंग हा मार्ग हा फार प्राचीन आहे महाराज, फार प्राचीन आहे. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गे चाललो, न कळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, असं स्वतः म्हणतात महाराज. आणि काय करतात? उजळावया आलो वाटा, खरा खोटा किंवा मार्ग लावून गेली जया. अनेक प्रमाणात या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर तुका का सेतू अभंग म्हणजे काय? जो न भंगणारा मार्ग आहे तो आमच्या तुकोबरायांनी दाखवला. आणि न भंगणारा मार्ग दाखवला म्हणून आमचे रामेश्वर भट्ट म्हणतात धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. प्रभू रामचंद्रामध्ये आणि यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. म्हणून सांगतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. निवृत्ती ज्ञानेश्वर.